मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा लढा सुरू करण्याचं जाहीर केलंय आणि 30 मे पासून पाटील हे अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार असल्याचं म्हणताय। अजूनपर्यंत त्यांनी 3 वेळा मोठी आंदोलनं केली। शेवटचं आंदोलन हे ऑगस्ट 2025 मध्ये मुंबई आझाद मैदानात झालं होतं। 5 दिवसांच्या उपोषणानंतर सरकारने काही मागण्या मान्य केल्या आणि त्यांनी चालू उपोषण सोडलं। मात्र आता जेव्हा पुन्हा मनोज जरांगेंनी उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय, त्यानंतर सरकारमधील भाजप नेत्यांनी पाटील यांना भेटून आंदोलनापूर्वीच बातचीत करण्याचं ठरवलंय। भाजपचे नेते प्रसाद लाड यांच्याकडून त्यांनी हे आंदोलन करू नये असं आवाहन करण्यात आलंय आणि मग मनोज जरांगे पाटील यांनी प्रसाद लाड यांना अंतरवालीमध्ये येऊन याबाबत बातचीत करण्याचं एक आवाहन केलं। पण मंडळी, या चर्चेआधी आणि नंतर बऱ्याच घडामोडी घडल्यात। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच विषयावरती चर्चा करणार आहोत। पहिला मुद्दा म्हणजे नेमकं पुन्हा एकदा आंदोलन करण्याची पाटील यांच्यावर वेळ का आली, पाटील यांच्या आता मागण्या काय आहेत। दुसरी गोष्ट, जेव्हा प्रसाद लाड हे पाटील यांना भेटायला येणार होते तेव्हा काय धमकीचा फोन आला। आणि तिसरी गोष्ट, भाषणादरम्यान ते भाऊक का झाले आणि अखेर काही तोडगा या लाड यांच्या भेटीतून निघालाय का, हे सगळं काही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर मंडळी, मनोज जरांगे यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत हे आधी आपण जाणून घेऊया। पहिली मागणी म्हणजे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना 29 मेच्या आत कुणबी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे, अशी ही पहिली मागणी। दुसरी मागणी आहे सातारा, कोल्हापूर, औंध आणि पुणे मिरज संस्थांचा एक GR काढा। 1994च्या धर्तीवरच हा GR काढला गेला पाहिजे असं ते म्हणतात। पुढची मागणी सांगण्यापूर्वी 1994चा हा GR नेमका काय आहे हे आधी जाणून घेऊ। 23 मार्च 1994 रोजी शरद पवार सरकारने हा GR काढला। त्यात ओबीसी साठी आरक्षण लागू करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे गाईडलाईन्स दिली होती। हैदराबाद गॅझेटियर, सातारा गॅझेटियर इत्यादी ऐतिहासिक दस्तऐवजांचा आधार घेऊन कुणबी, मराठा कुणबी इत्यादी जातींना ओबीसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया त्यामध्ये ठरवण्यात आलेली। यामुळे अनेक ओबीसी समुदायांना फायदा झाला, पण मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळालं नाही। आता जेव्हा मागे 2025ला आझाद मैदानामध्ये एक आंदोलन झालं, तेव्हा पुन्हा याच GRच्या बेसवर एक नव्याने GR लागू करण्यात आला। 2025चा नवा GR जो 1994च्या धर्तीवर आधारित आहे, त्यात हैदराबाद गॅझेटियर लागू करून मराठा समाजातील पात्र व्यक्तींना म्हणजे कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया निश्चित करण्यात आली होती। सगळे सोयरे यांनाही प्रमाणपत्र मिळण्याची एक तरतूद यामध्ये झाली। सातारा, कोल्हापूर, पुणे संस्थानिक गॅझेटियर ही लवकरात लवकर लागू करण्याची एक घोषणा त्यात झाली। मराठवाड्यातील मराठ्यांना विशेषतः कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून 19% आरक्षण मिळवण्याचा मार्ग यावेळी मोकळा झाला असल्याचं सांगण्यात आलं। मात्र आता पुन्हा एकदा या प्रोसेसला कुठेतरी ब्रेक लागला असल्याचं जरांगे यांचे आरोप आहेत। त्यांचं म्हणणं आहे, नोंदी सापडून प्रमाणपत्र दिले जात नाहीयेत। मुंबई आंदोलनादरम्यान राज्य सरकारने दिलेली आश्वासने 8 महिने उलटूनही पूर्ण केलेली नसून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाची दिशाभूल व फसवणूक केल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे। आता तिसरी मागणी आहे, मराठा समाजात ज्यांच्यावर आंदोलनादरम्यान गुन्हे दाखल झालेत ते सर्व महाराष्ट्रातील सर्व सरसकट गुन्हे मागे घ्या, ही तिसरी मागणी। त्यानंतर चौथी मागणी आहे, आंदोलनात बलिदान देणाऱ्या कुटुंबियांना महावितरण आणि MIDC मध्ये नोकरीचा GR काढा। पाचवी मागणी आहे, सारथीच्या सर्व योजना पुन्हा सुरू करा। सहावी मागणी आहे, महामंडळाचे सर्व परतावे ताबडतोब वाटप केले पाहिजे। सातवी मागणी आहे, ज्यांना ज्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी सर्टिफिकेट द्या। आठवी मागणी आहे, मराठा उपसमिती काही कामाची नाहीये, अध्यक्षाला कामाला येत नाहीये, त्यामुळे उपसमिती बरखास्त करा। त्यानंतर 9वी मागणी आहे, स्वतंत्र कुणबी आणि मराठा मंत्रालय स्थापन करा। आणि 10वी मागणी आहे, शिंदे समितीला मुदतवाढ देऊन रेकॉर्ड तपासायला लावा। आता या सगळ्या मागण्या घेऊन जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसले। एकूण आंदोलन का होतंय हे आता आपण जाणून घेतलं, याशिवाय त्यांच्या मागण्या काय आहे हे देखील जाणून घेतलं। आता याच पार्श्वभूमीवर त्यांचं आंदोलन होत असताना सरकारमधून
भाजप नेते प्रसाद लाड यांनी त्यांना भेटून समजवण्याचा प्रयत्न केलाय. मात्र या भेटीपूर्वी एक धक्कादायक प्रकार समोर आला. छत्रपती संभाजीनगरमधील एका हॉटेलमध्ये प्रसाद लाड थांबले असताना दोघांनी त्यांच्या हॉटेलमध्ये, लाड यांच्या हॉटेलमध्ये शिरण्याचा, म्हणजे जे लाड जिथे होते, ज्या हॉटेलमध्ये राहत होते त्या हॉटेलमध्ये शिरण्याचा एक प्रयत्न केला. याआधी प्रसाद लाड यांच्या पीएला देखील धमकीचा फोन आला होता. त्यामुळे ही घुसखोर अगदी गांभीर्याने पाहिली जाते. या प्रकरणी योगेश शितोळे पाटील आणि गणेश उगले यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. म्हणजे धमकी प्रकरणी एक ताब्यात घेतलेलं आहे. प्रसाद लाड या प्रकरणावरून म्हणालेत की त्यांनी माझ्या आईवरून शिव्या दिल्या, माझ्या डोळ्यात पाणी आलं, शिव्या देणं सोपं असतं मात्र हृदयाला ठेच लागते, मला सांगा मी कुठे येऊ, मला मारा, असं प्रसाद लाड यांनी या प्रकरणावरून एकूण प्रतिक्रिया दिलेली आहे. यानंतर प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि ऑन कॅमेरा झालेल्या चर्चेदरम्यान बोलताना प्रसाद लाड भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. आता प्रसाद लाड यांचं म्हणणं आहे 30 मे या दिवशी जरांगेंनी आंदोलन करू नये, उन्हाचे दिवस आहेत, ते एक आमदार आणि नेता म्हणून आलेले नाहीये तर सामान्य समाजाचा माणूस म्हणून आलेले आहेत. शिवाय हे सर्व मुद्दे ते सरकारी दरबारी मांडणार असून जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर राजीनामा देईन, असं देखील लाड बोलून गेले. आता पाहण्यासारखं असेल पाटील हे 29 मे नंतर आंदोलन करणार का की त्यापूर्वीच त्यांच्या मागण्या पूर्ण होतील. हे तुम्हाला काय वाटतं यावरती तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. सध्या घडलेल्या माहितीनुसार ही जी माध्यमांसमोर एक चर्चा झालेली आहे जरांगे पाटील आणि प्रसाद लाड यांची, या चर्चेनंतर त्यांनी एक खासगीत देखील बैठक घेतलेली आहे. आता या बैठकीतून काय मुद्दे समोर येतात, यानंतर जरांगे पाटील हे त्यांचं आंदोलन मागे घेणार का हे पाहण्यासारखं असणार आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा.